नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, निकाल सुद्धा लागला आणि महायुतीला भरभरून असं यश प्राप्त झालेलं आहे आणि उद्या किंवा परवा महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा सुद्धा पार पडणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो की या निवडणुकीच्या दरम्यान प्रचारामध्ये महत्त्वाचा गाजलेला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना। कारण सरकारमधील जे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा जाहीर केलं की आम्हाला लाडक्या बहिणींना भरपूर असं भरघोस असं मतदान केलेलं आहे आणि लाडक्या बहिणीच्या जीवावर आमचं हे नवीन सरकार स्पष्ट अशा बहुमतात बहुसंख्येनं उद्या स्थापन होणार आहे। आता मित्रांनो, लाडक्या बहिणींचा जो मुद्दा गाजला तो लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रति महिना या सरकारने दिला आणि जाहीरनाम्यामध्ये त्यांनी पुन्हा ही घोषणा केलेली आहे की आता यापुढे आम्ही 2100 रुपये महिना या बहिणींना देऊ। आता मित्रांनो, हा 2100 रुपये महिना कधीपासून मिळेल, कसा मिळेल याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। आता मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना जो 1500 रुपये महिना होता तर तो आता सरकारने नोव्हेंबर पर्यंत दिला होता, कारण निवडणुका होत्या आणि या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पर्यंत द्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं। आता विरोधकांनी त्यांच्यावर आरोप सुद्धा केले की ही लाडकी बहीण योजना निवडणुका झाल्याच्या नंतर बंद पडेल, ही चालणार नाही, कारण याचं बजेट मोठं आहे, एवढं पैसा पुरणार नाही। मात्र शासनाने बजेटची सुद्धा तरतूद केली आणि नोव्हेंबर पर्यंत या लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये दिले। आता मित्रांनो, हे नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर यापुढे जे काही सरकारचा नवीन अर्थसंकल्प होईल त्या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये महिना देण्याची सुद्धा तरतूद हे सरकार करील आणि त्यानंतर या लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना सुद्धा दिला जाईल। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा 2100 रुपये महिना देण्याचं जाहीर केले, त्याची सुद्धा तरतूद या सरकारला करावी लागणार आहे, कारण त्याच योजनांच्या धर्तीवर या जनतेनं त्यांना मतदान केलेलं आहे। आता मतदान केलं म्हणजे त्यांना याची तरतूद करावीच लागणार आहे, कारण लाडक्या बहिणींनी भरघोस मतदान दिलं असं तेच सांगत आहेत। त्यामुळे आता यापुढे लाडक्या बहिणींना 2100 आणि ज्येष्ठ नागरिकांना 2100 रुपये महिना हे सरकार देणार आहे। आता याच्या पुढचा जो अर्थसंकल्प आहे तो पुढे मार्च मध्येच होईल, कारण त्यानंतरच मग या लाडक्या बहिणींच्या पदरामध्ये हे 2100 रुपये पडणार आहेत। मित्रांनो, अशी ही योजना आणि या लाडक्या योजनेच्या जीवावर हे नवीन सरकार आलेलं आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।